नमस्कार मित्रांनो, मी राज तोडणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेअर. तर आज काही क्रिकेटची मॅच नाही आहे. आज काल आपला उत्सव होता. तर काल आपण आपल्या लक्ष्मी केशवच्या फणसोबच्या मंदिरातून आपण पालखी घेऊन आलो. आपला उत्सवसुद्धा काल झाला. त्याचा व्हिडिओज मी केला होता, व्लॉगसुद्धा केला होता. पण काल चुकून तो व्लॉग माझ्याकडून डिलीट झाला. एवढा चांगला व्लॉग झाला होता, पूर्ण मेहनत करून व्लॉग बनवला होता आणि तो व्लॉग डिलीट झाला चुकून माझ्याकडून. तर आज आहे 5 तारीख आणि आज आपण जातो आपल्या लक्ष्मी केशवची जी पालखी आहे ती पुन्हा एकदा फणसोप गावामध्ये, फणसोप देवळामध्ये सोडायला. तर आता जस्ट निघालो आपण कुर्ली स्टॉपवरून. आता पुढे आलो आहे आणि पुढे येऊन आता चाललो आहे पालखीबरोबर. तर पालखीबरोबर शिमग्यातला जो कोकणातला जो शिमगोत्सव आहे तो तुम्हाला आता थोडेफारच व्हिज्युअल्स आहेत ते बघायला मिळतील. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हा आजचा शिमग्याचा व्लॉग आवडेल त्यांनी आपल्या व्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. तर आता दाखवतो तुम्हाला आपण पालखी कशी घेऊन जातो आणि आपल्याबरोबर कोण कोण आहेत ते. तर घरी आल्यावरती येऊन डायरेक्ट झोपलो. पालखी सोडून घरी आलो, येऊन डायरेक्ट झोपलो आणि उठलो. आणि आता व्लॉग एडिट करत असताना मी जरा माझी गॅलरी चेक केली. तर गॅलरीमध्ये मला कालच्या उत्सवाचे थोडेसे व्हिडिओज मिळालेत. तर ते मी आता पोस्ट करेन, तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. ते या व्लॉगमध्ये मी टाकेन, तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा.
लक्ष्मी गणेशाची आपण आपला आज काल उत्सव झाला तर आज पालखी पुन्हा एकदा देवळात सोडायला जात आहे. पाठोपाठ सगळे इकडे आपले ढोलवाले काय हेच भीती वाटते. हळूहळू आता जातोय फणसोप पर्यंत पोहोचलोय म्हणजे सड्यावरतीच आहे. इथून अजून 10-15 मिनिटं लागतील खाली जायला. पालखी घेऊन चालले सगळे आणि पुढे आहेत आपले ढोलवाले. तर आत्ताच पालखी घेऊन जातोय आणि आता खान मारायला मिळालं पालखीला. पाठीमागे आपलं अर्ध पब्लिक आहे, पुढे ढोलवाले आहेत. फणसोपच्या सड्यावरून जातोय. खूप ऊन आहे आज. 2 दिवस काल आणि आज 2 दिवस खूप ऊन आहे. डिहायड्रेट जाम व्हायला होतंय. पण शेवटी देवाची भक्ती करते म्हटल्यावरती थोडंफार सहन करावंच लागतं. त्याशिवाय कुठलं फळ चांगलं मिळत नाही. तर ऊन आहे खूप, पण उन्हातून जी जाण्यात मजा आहे आणि देवाला नेण्यात जी मजा आहे ती खूप वेगळीच आहे. ऊन एवढं आहे की फुटेज कसं येते ते पण दिसत नाही. तर आजच्या ब्लॉगसाठी थोडंफार ॲडजस्ट करून घ्या, कारण ऊन खूप आहे. रस्ता सुद्धा कच्चा आहे, त्याच्यामुळे जरा बिना चप्पलचं पालखी घ्यायची आहे आणि थोडा रस्ता कच्चा असल्यामुळे थोडं चालायला थोडा त्रास होतोय. पण देवाची भक्ती आहे म्हटल्यावर करावं तर लागणारच आणि सगळे करतायत. ज्याच्या परीने जेवढा प्रयत्न होत आहेत तेवढ्या प्रयत्नाने देवाची भक्ती करतायत आणि पालखी देवळात घेऊन जात आहेत सगळे पाठी. आता थोडे वाढलेत कारण जे पाठी राहिले होते ते रस्ता खराब असल्यामुळे पालखी थोडी स्लो जाते. पाठचे होते त्यांनी आता कव्हर केले आणि पालखी बरोबर आलेत. आपले जे ढोलवाले आहेत ते यावर्षी खूपच फास्ट चाललेत. दरवर्षी उलट असतं, पालखी फास्ट असते, ढोलवाले स्लो असतात. यावर्षी ढोलवाले पुढे आरामात रेस्ट करत सावलीत मस्तपैकी वाजवत आहेत. हे बघा किती लांब आहेत ते अजून. मस्त आहे की सावकाश सावलीत वाजवत आहेत. हो येणार मग. आता 5 मिनिटामध्ये पोहोचू आपण देवळामध्ये. देऊळ सुद्धा तुम्हाला दाखवतो. देवळाचं काम जवळ होत आलंय आणि भारी देऊळ आहे, एकदम मन प्रसन्न होईल असं देऊळ आहे. 5 मिनिटामध्ये पोहोचू. आता त्या रस्त्याला देऊळ घाटी म्हणतात. पहिली घाटी होती आणि आत्ताच त्या रस्त्याचं डांबरीकरण झालंय आणि भारी वाटतंय. पण थोडंसं मनामध्ये एक दुःख सुद्धा आहे, कारण आता देव जाणार आहे देवळामध्ये. कालच्या दिवसात जी मजा झाली ती आजला तेवढी करता येणार नाही आहे, कारण हा दिवस बघायला म्हणजे पुढचा उत्सव यायला अजून 364 दिवस वाट बघायची आहे. तर जड मनाने देवाची पालखी आता देवळात नेतो.
देवळाचा कळस दिसतो हा बघा. हे आपल्या लक्ष्मीकेश्वर देवळाचा कळस आहे. देऊळ घाटीवरून दिसतो. आणि पप्पूदा नाचत नाचत उतारातून नाचत पालखी आणतोय. जोश कमी होत नाहीये. ढोलवाले पण जाम जोशात ना वाजवत आहेत. पालखीवाले पण तेवढ्याच जोशात आपल्या देवाला मंदिरापर्यंत नेत आहेत. देवस्थानाला अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचा जोश आता खूप वाढला आहे. कारण आता पालखी परत कधी खांद्यावर घेऊ ह्याच दिवसाची वाट बघायला लागणार आहे सगळ्यांना. त्यामुळे आता ज्यांना शक्य होते ते सगळेजण पालखी खांद्यावर घेऊन नाचवत आहेत. आणि आपले लक्ष्मीकेश्वरला म्हणजे आपल्या पंचवच्या राजा अगदी नाचत गाजत आपल्या मंदिरापर्यंत पोहोचवत आहेत. आणि ऊन आणि त्याच्यामध्ये हा घाम, त्याच्यामुळे चेहऱ्याची अवस्था खूप बिकट झाली आहे. तर चेहऱ्याला इग्नोर करा आणि पालखीकडे कॉन्सन्ट्रेट करा. आता हे आहे देऊळ. जवळजवळ आता देवस्थान पोचलो. 1 मिनिटाचं फक्त अंतर आहे. तर आता आतमध्ये पालखी बसवणार आणि तुम्हाला देऊळ सुद्धा दाखवतो.
पालखी आत्ताच मंदिरात आली आहे आणि आपलं त्या देवस्थानाचं काम चालू असल्यामुळे बाजूला आणि पालखी आता इथे बसेल. शाहू महाराज की. आणि आमच्या लक्ष्मी चतुरारे ओल. आणि पालखी आपल्याकडून ही देवळात झाली विराजमान. आणि हे आपलं पूर्ण देवस्थान आहे आणि हे देवात पूर्ण आपल्या मेन मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळं बाजूला शिफ्ट केलेलं आहे आणि पालखीसुद्धा आता इथेच बसते. आलो तर हे आपलं मेन मंदिर आहे आणि या मंदिराचं काम चालू आहे. पूर्ण आतून रिनोव्हेट करतायत. पहिलं मंदिर आपलं कौलारू होतं आणि आता रिनोव्हेशन चालू आहे. त्याच्यामुळे बाजूला जे मंदिर आहे छोटंसं, तिथे सगळे देव आणि आपली पालखी आता तिथे असते. तर मंदिराचं काम पूर्ण व्हायला अजून 1 ते 2 वर्ष जातील कदाचित. त्यानंतर हे मंदिर खरंच बघण्यासारखं असेल आणि याला गॅलरीसुद्धा वगैरे केली आहे वरती. जाम भारी वाटतं आहे. आत्ताच एवढं भारी वाटतं आहे, झाल्यावर तर काय विचारून सोय नाही. आणि आता हे ढोल असे सगळे मंदिराचे ते इथेच आहेत आणि साईडला छोटंसं मंदिर आहे, तिथे आता पालखी बसली आहे. तर आलो आत्ताच घरी, गाडीतून उतरलो, कोंबाकोंबी करून आलो गाडीतून आणि उतरलो. आता चतुर आणि मी जातो घरी. तर आता पुढच्या वर्षी डायरेक्ट शिमगा. 1 वर्ष अजून वाट बघायची आहे या पालखी उत्सवाची, या शिमग्याची. तर हा व्लॉग मित्रांनो इथेच संपवतो. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असतील किंवा त्यांना हा शिमग्याचा व्लॉग आवडला असेल त्यांनी या व्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.